नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही डाळ कांद्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच अप्रतिम चवीची ही रेसिपी होते. तुम्ही एकदा कराल तर परत परत ती करून नक्की खाल. तर चला तर फ्रेंड, हीच रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वादाने बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर डाळ कांदा करण्यासाठी सर्वात प्रथम मी तुरीची डाळ ही 2 ते 3 तासासाठी छान भिजवून घेतलेली आहे. छान ती डाळ भिजली पाहिजे. आपण ती हाताने अशा प्रकारे जर कट केली तर ती सहज कट व्हावी, इथंपर्यंत ती डाळ छान भिजली पाहिजे, तरच तो डाळ कांदा छान होतो. ही एक टिप लक्षात ठेवा. तर आता डाळ आपण भिजवून घेतलेली आहे आणि आता आपण पुढची कृती करण्यासाठी पॅनमध्ये तेल घातलं आहे. तेल छान गरम झाले की आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि सोबतच आपण भरपूर सारा यामध्ये कांदा घालणार आहे. डाळ कांदा म्हटलं की कांदा हा जास्त येतो, त्यामुळे 2 मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते, ते घालून घेतलेले आहेत आणि कांदा आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. ही दुसरी टिप लक्षात ठेवा डाळ कांद्यासाठीची, की डाळ छान भिजली पाहिजे, ही पहिली टिप. आणि दुसरी टिप की कांदा आपला छान भाजला गेला पाहिजे. तर त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे जेणेकरून कांदा छान भाजला जावा. तर इथे तुम्हाला दिसत असेल कांद्याचा कलरही खूप बदललेला आहे आणि त्याची क्वांटिटी कमी झालेली आहे. याचा अर्थ की कांदा आपला छान परतला गेलेला आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आणि 2 मोठे चमचे इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. हे छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आता भिजून घेतलेली डाळ. खूपच इझी रेसिपी आहे, परंतु तेवढीच अप्रतिम टेस्ट आहे त्याची. तुम्ही नक्की करून बघा. तर छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक साईडला मी पाणी गरम करत ठेवलं होतं, तर ते पाणी मी ॲड करणार आहे. तर छानपैकी डाळ मिक्स झाली आणि इथे मी पाणी ॲड करतानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला होता, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट इथे दिसत असेल. मलाही ते कळालं नाही. ज्यावेळी मी एडिटिंग करायला घेतलं त्यावेळी लक्षात आलं की मी त्यावेळी तो कॅमेरा ऑनच ठेवला नव्हता. तर पाणी घातल्यानंतर झाकण लावून छानपैकी शिजवून घ्यायचं मंद गॅसवर. तर डाळ ही लक्षात ठेवायची की अगदी जास्त शिजवायची नाही, थोडीशी कच्चीच डाळ ठेवायची. डाळ कांद्याची डाळ ही थोडीशी दाताखाली कच्चापणा आला तर छान लागते. अगदी पूर्ण मॅश केली तर मग ते आपण डाळीची आमटी केल्यागत होईल, त्यामुळे तसं आपल्याला शिजवून घ्यायची नाही. तर बघू शकता छान आपली डाळ शिजलेली आहे. आता जे काही उरलेलं मीठ आहे ते मी ॲड केलेलं आहे, कारण आपण सुरुवातीलाही मीठ घातलं होतं. कोथिंबीर घातली आहे, छानपैकी मिक्स करायचं आणि अप्रतिम चवीचा आपला हा डाळ कांदा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर मात्र कमेंट्स करायला विसरू नका. तर ही डाळ मी चपातीसोबत सर्व केलेली आहे. तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता. खूप अप्रतिम लागते ती डाळ कशासोबतही खाल्ली तरी. आणि सोबतच मी कांदा दिलेला आहे. साधी, सोपी आणि तेवढी चविष्ट ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.